आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करूया। चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे। आपण दोघांचंही स्वागत करूया। गेस्ट सेंटरमध्ये आपलं दोघांचंही स्वागत आहे। सुरुवातीला अतुलजी तुमच्याकडे येते मी। राजकारणामध्ये खरं तर काहीच शाश्वत नसतं। म्हणजे आपण बघायला गेलं तर आधी उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, मग त्यानंतर त्यांनी एक वेगळं बिऱ्हाड मांडलं महाविकास आघाडीबरोबर, त्यामुळे सुरुवातीला सरकार तुमचं एकत्र होतं, मग नंतर हातात सरकार नव्हतं तुमच्या, आता पुन्हा एकदा आहे। तर असं म्हणत असताना राज ठाकरेंनी आज जेव्हा म्हटलं की प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते, तर ते इतकं का बोचलेलं आहे सत्ताधाऱ्यांना? आम्हाला बोलण्याचा काही मुद्दा नाहीये आणि राज ठाकरेंच्या आणि उभाटाच्या युतीची एक्सपायरी डेट ही चालू व्हायच्या आधीच संपलेली आहे आणि त्याच्यामुळे स्वतःच्या मनातली या विषयातली मळमळ व्यक्त करण्याकरता ते कदाचित महायुतीचं नाव घेत असतील। पण हे लेकी बोले सुने लागे अशा प्रकारची बाब आहे की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे। आणि त्याच्यामुळे मुळात मी तुम्हाला एक सांगतो की राज ठाकरे असतील किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे जे आहेत ना, यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे। पण एक्सपायरी डेट संपलेली असली तरी सुद्धा यांना असं वाटतंय की आपण राजकारणामध्ये प्रचंड मोठे रिलिव्हंट आहोत आणि त्याच्यामुळे ज्यांना मुंबईच्या बाहेर कुठलीही जागा नाही, काही स्थान नाही, त्या राज ठाकरेंनी उगीच महायुतीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षामध्ये काही धुगधुगी आता निर्माण करता येते का याचा प्रयत्न करावा। त्यांनी उगीच इतर पक्षांवर महायुतीवर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी स्वतःच्या महापराजयाचं त्यांनी विश्लेषण केलं आणि आत्मचिंतन केलं तर मला वाटतं काहीतरी धुगधुगी त्यांच्या मृतवत पक्षामध्ये यायची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।